One face at center. नमस्कार मित्रांनो, अकेला चन्ना क्या उखाड़ देगा अशी अवस्था माझी झालेली आहे मित्रांनो। महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत, तालुके किती आहेत हा मुद्दा नाही आहे मित्रांनो। प्रश्न हाच आहे, थकीत अनुदान मिळणार कधी, दिव्यांगांना थकीत अनुदान कधी मिळणार, असे प्रश्न तुम्ही वारंवार विचारत असता आणि बऱ्याचशा व्हिडिओमधून मी माहिती सुद्धा दिलेली आहे मित्रांनो की थकीत अनुदान कधी मिळणार आहे। असेच नवनवीन अपडेट मिळवण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, आम्ही कोण आहोत? आम्ही क्रिएटर आहोत। आम्ही फक्त आवाज उठवू शकतो, पण तिथपर्यंत पोहोचण्याचं काम तुमचं आहे। कसं पोहोचायचं आणि कुठल्या ठिकाणी पोहोचवायचं हे मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, मी त्या ठिकाणापर्यंत तुम्हाला पोहोचवू शकतो, पण सर्वप्रथम तुमची तयारी असणं महत्त्वाची आहे मित्रांनो। याशिवाय काय होणार नाही। अकेला चन्ना क्या उखाड़ लेगा मित्रांनो, हीच माझी अवस्था आहे। मी एकटा किती जरी बोललो कोणाला काय फरक पडणार आहे? जोपर्यंत तुम्ही हालचाल करणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही मित्रांनो। महाराष्ट्रात जिल्हे एकूण 36 आहेत, तालुके 555 ते 558 तालुके आहेत। प्रत्येक ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक दिव्यांगांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवल्याशिवाय थकीत अनुदान मिळणार नाही, हे तेवढंच सत्य आहे। महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट में सुगबुगाहट शुरू, दिव्यांगों के लिए अब होगा फायदा, आणि मराठीमध्ये सुद्धा हेडलाईन लावल्या जातात। महाराष्ट्रातले सरकार हालचाल सुरू केलेली आहे, आता दिव्यांगांना लाभ मिळणार आणि दिव्यांगांना न्याय मिळणार, असे हेडलाईन्स आणि व्हिडिओवर थंबनेल असलेले व्हिडिओज तुम्ही बरेचसे बघितले असणार। पण इथपर्यंत सगळं काही होतं का? होत नाही। येत्या 8 ते 10 दिवसामध्ये एक गुगल फॉर्म मी तयार करणार आहे आणि तो गुगल फॉर्म व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देईन, पण त्याकरिता तुमची तयारी असणं हे महत्त्वाचं आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत जे काही लाभार्थी आहेत या सगळ्यांना आता हालचाल करण्याची गरज आहे। ज्या लोकांची DBT ॲक्टिवेट डिसेंबर डिसेंबरच्या अगोदर केलेले असेल अशा लोकांना मार्च महिन्यानंतरच पैसे मिळालेत। त्याच्या अगोदरचे पैसे कुठे गेलेत हा प्रश्न कधी तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही विचारलात? हा प्रश्न विचारण्याचं काम कोणाचं आहे? जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत हक्क मिळणार